अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH अमरावती शहरातील होर्डिंगचा मुद्दा नेहमीच चर्चेला जात असतो। कधी अनधिकृत होर्डिंग्स आपण पाहतो तर कधी अनेकदा कालबाह्य झालेले होर्डिंग्स आपण पाहत असतो। आपण पिक्चरमध्ये बघू शकतो या ठिकाणी पंचवटी चौकामध्ये मी आहे आणि या ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर जर आपण पाहिलं तर वादळामुळे अक्षरशः फाटून गेलेले आहेत। अचानक जर वादळ आलं तर हे होर्डिंगचे जे कापड आहे फ्लेक्स आहे हे रस्त्यावर येऊन अपघात होण्याची शक्यता आहे। परंतु ज्या कंपनीच्या माध्यमातून हे बॅनर लावले जातात त्यांनी काढणं गरजेचं आहे। परंतु अजूनही ते काढलेले जर अचानक वादळ किंवा पाऊस आला तर बॅनर रस्त्यावर येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं फाटलेले बॅनर जे आहेत ते होर्डिंग काढले पाहिजे। जाहिरातदार जे आहेत ज्यांच्या होर्डिंग्सवर जी जाहिरात लावली जातात होर्डिंगचे जे मालक आहेत ज्या कंपनीला हा कंत्राट दिला जातो त्यांनी हे जाहिरातचे फुटेज जे आहेत ते काढलं पाहिजे असं अमरावतीकरांचं म्हणणं आपण विचार करू शकतो। पंचवटी चौकामध्ये मी आहे आणि हा भला मोठा होर्डिंगचा आणि या होर्डिंग्सवर जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे बॅनर्स आहे। परंतु ज्या दिवशी वादळ आलं त्यामुळे अनेक बॅनर जे आहेत ते फाटलेले आहेत। अशातच जर आता जरी वादळ आलं तर हे बॅनर फाटून मुख्य रस्त्यावर येऊ शकतात। त्यामुळं अपघात होण्याची जी आहे ते भीती वर्तवली जात आहे। त्यामुळं जो कोणी कंपनी धारक आहे जे बॅनर्स हे लावतात त्यांनी हे बॅनर्स काढले पाहिजे अशी मागणी अमरावतीकरांनी केलेली आहे। स्वप्नील उमर, मराठी, अमरावती।